नमस्कार मित्रांनो, आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड नालंदा प्रवेशद्वाराजवळ आहोत. हे बघू शकता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ SRT हा परिसर जे की विष्णुपुरी या गावाजवळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. हे प्रवेशद्वार आहे. मेन बिल्डिंग पलीकडे आहे, ते आपण लगेच बघू शकता. तर मग आज विद्यापीठाविषयी आपण माहिती घेऊया. विद्यापीठाचा परिसर, इकडे पार्किंग आहे. जेव्हा आम्ही या विद्यापीठामध्ये सन 2011-12 MSWला ॲडमिशन होतं माझं, त्यावेळेस हा निसर्गरम्य परिसर दिसत नव्हता. आता खूप छान केले. Received 60 rupees on Google Pay for business. हे विद्यापीठ कधी जर नांदेडमध्ये आला तर या विद्यापीठाला अवश्य भेट द्या. हे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा जे की सेंटरमध्ये स्थित आहे. ही पाठीमागं बिल्डिंग बघू शकता. आपण फ्रंट लाईनला जातोय, जे की स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं दृश्य आपण चांगल्या प्रकारे टिप्पणी करू शकतो. हा खालचा रस्ता जे की मेन हायवेला जातो. लागलीच इथून अर्धा किलोमीटर म्हणजे 500 फुटावरती हायवे आहे, समृद्धी महामार्ग, जे की तुळजापूर नागपूर आहे. आता आपण मेन इमारतीकडे जात आहे. स्वामीचा स्टॅच्यू आहे इथे. पहिलं हे गार्डन नव्हतं, या ठिकाणी छोट्या छोट्या झाड्या होत्या. आता इथे एक अप्रतिम असं गार्डन तयार केलेलं आहे, बघू शकता. खूप असा रम्य परिसर विद्यापीठाचा. हे बोर्ड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यावेळेसचे नामदार शरद पवार, कृषी सहाय्यक, ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते भारत सरकारचे. त्यांच्यासोबत सूर्यकांता पाटील, ज्या की राज्यमंत्री, कमलकिशोर कदम विधान परिषदेचे आमदार, आणि त्यावेळेसचे कुलगुरू डॉक्टर शेषराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 जानेवारी 1904 रोजी या स्वामी रामानंद तीर्थ पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. या विद्यापीठ मला वाटतंय 1993 या विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून झालेली आहे. ज्या दिवशी पहिलं नांदेड हे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये औरंगाबाद विद्यापीठाशी संलग्नित होतं. बघू शकता, अशी भव्य इमारत आहे. आजूबाजूचा परिसर इतकं सुंदर रम्य वातावरण. ही मेन बिल्डिंग आहे. स्टुडंट आहेत, बाईक स्टँड आहे. हे माझं विद्यापीठ म्हणता येईल. आपण वरी जाऊ. खूप चेंजेस झालेत. आम्ही या ठिकाणी बसत होतो, या ठिकाणचे बाकंसुद्धा नाहीत.
ठिकाणी गार्डन असायचं, आता ही पार्किंग झाली आणि पार्किंगच्या पलीकडे गार्डन आहे, जे इथले स्टुडंट डब्बा वगैरे खात असतात. ही पार्किंग बघू शकता. हे पिंपळाचं झाड सेंटरमध्ये. पिंपळा झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, पिंपळाचं झाड आणि वड जे सेंटर पॉईंटला आहे. हा नालंदा गेट. परत आपण खाली आलो. हा जो रस्ता जातो तो प्रत्येक डिपार्टमेंटला म्हणजे गोल प्रत्येक डिपार्टमेंटला जोडणारा हा रस्ता 2 वे. पहिला एकच वे होता, पण आता 2 वे आहे. आणि हे बघू शकता डिपार्टमेंट स्कूल ऑफ फाईन्स आर्ट, सगळे डिपार्टमेंटचे नावं आहे तिथे. या डिपार्टमेंटमध्ये इकडं जाऊ शकतो आपण, जे की फलक लावलेला आहे. आणि हा लेफ्ट साईडचा जो की सोशल डिपार्टमेंट, जे की आम्ही इथे त्या डिपार्टमेंटमध्ये MSW केलेलं आहे. इथं बघू शकता त्या डिपार्टमेंटचे नावं आहे तिथे. खालपासून स्कूल ऑफ फार्मसी सायन्स, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल ऑफ कम्प्युटर, स्कूल ऑफ सोशल सायन्स, जे की 720 मीटरच्या अंतरावर आहे. इथे आमचं MSW आम्ही केलेलं आहे 2012मध्ये. हवे परत एकदा आपण मेन बिल्डिंगकडे वळतोय. एक नंबर परिसर आणि एक नंबर बिल्डिंग. नांदेडची शान वाढवणारे SRT MU विद्यापीठ बघू शकता मित्रांनो. हा भरगच्च परिसर, रम्य वातावरण, जसं की आपण एखाद्या हिल स्टेशनवरती आलो असं फील होत आहे. हे समोरचं सेंट्रल ग्रंथालय, ज्याला की आपण लायब्ररी म्हणू शकतो, त्याचं बांधकाम स्कूल ऑफ सोशल सायन्स कडं जात आहोत आम्ही. हे कम्प्युटर डिपार्टमेंट बघू शकता, त्याला लागूनच आमचं स्कूल ऑफ सोशल सायन्स समाजशास्त्र संकुल विभाग, जिथं आम्ही MSW केलं.